बंधूंच्या युतीवर संजय राऊत आणि अनिल देसाई यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूया। आनंदाचा क्षण आमच्या जीवनामध्ये आले। केवळ मराठी माणसाला आवाहन केलेलं आहे। बघा, जे मुंबईकर आहेत, जे स्वतःला महाराष्ट्र आपलं राज्य मानतात, त्या सगळ्यांसाठी हा आनंदाचा क्षण। भाजपसाठी किती मोठं आव्हान उभं करू शकतो? बघा, भाजप हे आम्हाला आव्हान कधीच नव्हतं। सत्ता आणि पैसा सोडले की त्यांचं कसलं आव्हान आहे। शरद पवारांना सोबत येण्याबाबत सुरुवातीपासून तुम्ही या संदर्भात पाठपुरावा करत होता, जेव्हा कोण बोलत होतं की युती तेव्हापासून तुम्ही बोलत होता, काय भावना आहे तुमच्या? आनंद आहे सगळ्यांसाठी। बहुत बढ़िया बात है। लोगों ने बहुत उसको माना है। बहुत सारे लोगों, मुंबई के लोगों के लिए बहुत बड़ी खुशी की बात है। महाराष्ट्र के दरम्यान ठाकरे बंधूंच्या युतीवरती विरोधकांनी काय टीका केली तेही पाहूया। आज या ठिकाणी आपण सांगितलं की युती झाली आहे। खरं तर मी सकाळीच सांगितलं, राजसाहेब आणि उद्धवजीमध्ये जी युती झाली आहे, ही युती खरं तर या राजकीय जे अस्तित्व आहे, ते राजकीय अस्तित्व जे आता लयात चाललं आहे, ते लयास गेलेलं राजकीय अस्तित्व टिकवण्याचा हा एक प्रयत्न आहे। पण महाराष्ट्राची जनता महायुतीच्या मागे उभी आहे। महाराष्ट्राची जनता ही विकसित मुंबई, विकसित महाराष्ट्राकरता मतदान करणार आहे। चांगली गोष्ट आहे। दोन्ही बंधू एकत्र येत आहेत, आम्ही त्यांचं अभिनंदन केलेलं आहे। परंतु हा जसा ऐतिहासिक क्षण असल्यासारखा आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्र पाहतोय। डुबते को तिनके का सहारा या पद्धतीने उभाटाकडे आता कोणताही पर्याय उरला नसल्यामुळं आज राजसाहेबाला बरोबर घेणं हे त्यांना क्रमप्राप्त झालंय, त्यांची मजबुरी आहे। आणि म्हणून या मजबुरीची झालेली ही युती आहे, ती किती महानगरपालिकेपर्यंत टिकते, पुढे टिकते, हे काळच सांगेल। परंतु आम्हाला ते एकत्र आलं याचा आनंद आहे। जर एकत्रच व्हायचं होतं तर वेगळे का झाले याची उत्तर आज महाराष्ट्राच्या जनतेला द्यावी लागणार आहेत। त्याचप्रमाणे घे सुपारी उठ दुपारी म्हणणाऱ्या लोकांच्या समोर बरोबर जाऊन तुम्ही काय महाराष्ट्राचं हित साधणार आहात तेही आज तुम्हाला महाराष्ट्राच्या जनतेला सांगणं फार गरजेचं आहे। आम्ही संपलेल्या पक्षावर बोलत नाही, मग असल्या संपलेल्या पक्षाबरोबर युती करायची अपरिहार्यता काय आहे हे सुद्धा तुम्हाला महाराष्ट्राच्या